रामकृष्ण हरी माऊली शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मंडळी, आम्ही घराभोवती विविध झाडे लावलेली आहे. आता मग आपण बघूया ती कोणकोणती झाडे आहे. हे वांग्याचे झाड, हे आंब्याचे बहरलेले झाड आहे, केशर आंबा आहे. हे पेरूचे झाड आहे, याला आता पेरू लागलेले आहे. हे चिक्कूचे झाड, चिक्कूच्या सीझन मध्ये यालाही भरभरून चिकू येतात. हे सीताफळाचे झाड आहे. इथे अंजिराचे झाड आहे, याला हिवाळ्यात व उन्हाळ्यात खूप सारी अंजिरे लागतात. इथे गुलाबाचे झाड आहे. आणि हे लिंबूचे झाड, यालाही वर्षभर खूप सारे लिंबू असतात. मंडळी, आम्ही आमच्या घराभोवती झाडं लावलेली आहे. त्याचाच आपण पाहू शकता, हे लिंबाचे झाड आहे. तर मंडळी, आपल्याला माहिती आहे लिंबाचे खूप सारे फायदे असतात. जेवणामध्ये आपल्याला लिंबू हे लागतातच, आणि त्यात नॉनव्हेज असले की अवश्य लागतात. मंडळी, आमच्या झाडाला खूप मोठे मोठे लिंब येतात, आपण पाहू शकतात. आणि लहान असताना आम्ही लिंबाला दही घातले होते, की उत्तम निगा राखून वगैरे त्याचे संगोपन केले होते. तर त्याचे आम्हाला खूप सारे फायदे मिळाले आहे. तर एका सीझनला याला 500 ते 1000 लिंब तरी आम्हाला मिळतात. मंडळी, आपण पाहू शकतात आमच्या झाडाला असे मोठे व सुगंधी रसा लिंबू येतात. तसेच मंडळी, आपल्याला माहित आहे की लिंबू चहात पिळून पिल्याने ॲसिडिटी ही दूर होते. आपण पाहू शकतात लिंबाचा आम्ही असा मुरांबा बनवलेला आहे. घरातील लहान मोठे आवडीने खातात. लहान मुलांना तर नक्की आवडते. आणि मंडळी, आपल्याला माहिती आहे वृक्षवल्लीचा खूप फायदा असतो. असेच आपल्या घराभोवती अवतीभोवती इतर वृक्षी लावत जा, आणि आपल्याला निसर्गाचा आनंदही मिळतो. आपण पाहत असाल पक्षी किलकिलाट करत आहे, तर आम्हालाही सकाळी सकाळी खूप सारा आनंद मिळतो. तर मंडळी, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इतरही नवीन व्हिडिओ वगैरे तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंटमध्ये नक्की करा. धन्यवाद.